मला आमदार का व्हायचं आहे, कशासाठी व्हायचं आहे हे सांगण्यासाठी मी आपल्याला आलेलो आहे। बंधू भगिनींनो, भारत देश हा हजारो जाती धर्माने नटलेला देश आहे। त्यासाठी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम खरं लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे। परंतु काही माणसं जातीपातीचं विष पेरून, प्रांतवादाचं विष पेरून आपण कसे निवडून यासाठी प्रयत्न करत असतात। आपल्याला विनंती आहे, मी काही विचारणार आहे आपल्याला ते सांगायचं आहे। आपल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापासून सीमाताई हिरे निवडून आल्यात। आपल्याला किती वेळा भेटला सीमाताई हिरे? भेटला का नाही? सीमाताई हिरे 10 वर्षामध्ये मी 150 चौक सभा घेतल्यात। प्रत्येक चौकात गेलो आणि सगळ्या चौकांमध्ये एवढंच विचारायचो, माझी लाडकी बहीण तुम्हाला किती वेळा 10 वर्षात भेटल्या? प्रत्येक चौकात सांगितलं जायचं सीमाताई भेटल्याच नाही। सीमाताई फक्त ग्रीन जिम आणि 10/20चा सभा मंडप। बंधू भगिनी, आमदाराचं काम काय असतं? नाशिक पश्चिम विधान मतदारसंघ कामगार कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे। कामगाराला 2 हाताला काम मिळावं, शेतकऱ्याला न्याय मिळावा, कष्टकऱ्याला सुद्धा 2 हाताला काम मिळावं, हे आमदाराचं काम होतं। या मतदारसंघामध्ये सातपूर आणि अंबड इंडस्ट्रीज आहे। या इंडस्ट्रीज मध्ये 3300च्या वर कारखाने आहेत, 600च्या वर कारखाने बंद आहेत। एकही कारखाना सीमाताईंनी या मतदारसंघात आणला का मला सांगा? एखादा बंद कारखाना चालू केला का? सिडकोचा सगळ्यात मोठा प्रश्न फ्री होल्डचा आहे, सोडवला का सीमाताईंनी तो प्रश्न? नगर या ठिकाणी ड्रेनेजचा महत्वाचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। जी मुलं इंजिनियर होतात त्या मुलांना इंजिनियर झाल्यावर हैदराबाद, बंगलोर, पुणे या ठिकाणी जावं लागतं। सीमाताईंनी IT पार्क, IT हब साठी काही प्रयत्न केले का हो? काही केलं नाही। एक काम मात्र केलं, जी माणसं इंडस्ट्रीज आणतात, इंडस्ट्रीज चालवतात, त्या धनंजय बेळेचं ऑफिस तोडण्याचं काम सीमाताईंनी मात्र केलं। 2 माणसं आहेत त्यांचे, ते माणसं जाऊन धनंजय बेळेचं ऑफिस तोडतात। कशा नवीन कंपन्या येणार? म्हणून मी सांगायचो, एक थंड आणि एक गुंड, सुधाकर बडो गुजर। ज्याचे सलीम कुत्ता बरोबर, दाऊद बरोबर संबंध असलेल्या माणसाबरोबर नाच करतो। पोराला मोका, त्याला मोका, मोकाच मोका। अरे एक आमदार उभा 10 वर्ष भेटलाच नाही, दुसरा आमदार केला उभा पूर्ण गुन्हेगार। काल पाहिलं ना कसं यात्रा भरली होती।
एकदम भारी. अरे कसली भारी. 11 वर्ष दिनकर पाटलांनी तिथं काम केलं. भारतीय जनता पार्टी म्हणजे कॉर्पोरेट कंपनी. यूज अँड थ्रो. माझ्यासारखा कार्यकर्ता हिंदुत्वाचं काम करणारा, 125 मंदिरं बांधणारा, 750 मंदिरं वाचवणारा आणि याच ठिकाणी रामकथा, शिवमहापुराण कथा, भागवत कथा घेणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्यायच अन्याय. 2014ला मी इच्छुक होतो विधानसभेला. तेव्हाही सांगितलं आमच्या लाडक्या बहिणीला निवडून द्या. माझी लाडकी बहीण सीमाताई हिरे. थांबलो मी. 2019ला सांगितलं लाडक्या बहिणीला निवडून द्या, तुम्हाला महापौर करतो. अहो मला जर सीमाताईने 11,000 मतं दिली असती ना, मी सीमाताईला 2019ला एकट्या प्रभागातून 11,000 मतं दिली. खरं तर तेव्हा अपूर्व हिरेच निवडून येणार होता, पण या लाडक्या बहिणीने मला महापौर कबूल केलं. आणि महापौर द्यायच्या टायमाला दाराआडच्या गिरीश महाजन ऐकला का तुम्ही? संकट मोचक म्हणेल लबाड माणूस. आता त्याला त्याचंच पडलंय. त्याच्या समोर असा तगडा उमेदवार दिलाय ना भाऊ. संकट मोचकला बाहेर पडताच येत नाही, तिथंच थांबला. भारतीय जनता पार्टी जो भ्रष्टाचार करील, जो 2-5 खून करील, जो मारामाऱ्या करील, पण त्याच्यापासून जर मतं मिळत असतील ना, तो त्यांचा कार्यकर्ता. किती भ्रष्टाचार करा, त्यांच्याकडे मशीन आहे, त्याच्यात टाकला ककल्या. अजित दादा, अशोक चव्हाण पाहिले ना, 70,000 करोड़ का भ्रष्टाचार किया है, उसे जेल में डालना पड़ेगा. आणि तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री बनाएंगे. बघा भाजप. काल पाहिलं ना राड्या, कोयते, तलवारी, चॉपर, रिव्हॉल्वर. गुंडाला गुंड भेटले. मित्रांनो, बंधू भगिनींनो, मी चौकात जाऊन सांगितलं. कालपर्यंत माझं भाषण होतं सीमाताई थंड, हा गुंड. काल दोघही गुंड. तुम्ही सांगा, आपल्याला इथं शांतता हवी का गुंडागर्दी? आता तुम्ही सांगा, जो माणूस भागवत कथा करतो, रामकथा करतो, शिवमहापुराण करतो, 125 मंदिरं बांधतो, 750 मंदिरं वाचवतो, तो खरा हिंदुत्ववादी का सीमाताई हिंदुत्ववादी? सीमाताईंनी मी ऑपरेशन केलं 750 मंदिरं वाचवायला. या माझ्या बहिणीने माझं सभागृह नेता पदच काढून घेतलं. हो, काय काय केलं माझ्यासाठी. एवढे प्रयत्न माझ्या बहिणीचे माझ्यासाठी. बहिणीला माहितीच नव्हतं भाऊ मोठा डेंजरस. लोकसभेलाही तसंच केलं. 3 वर्ष मला काम करायला लावलं भाजपनं. येड्यासारखा त्या ग्रामीण भागात फिरलो. 700 गावं, 3 वर्ष. आणि मी नेहमी सांगत असतो, मला कळतं
1 वर्ष अगोदर सांगत होतो हेमंत पडणार पडणार पडणार, त्याला तिकीट दिलं ते भक्कन पडलं. आता आम्ही भाजपचे 10 उमेदवार इच्छुक, दिनकर पाटील, पेशकर, बापू सोनवणे, आताचा कालचा तो आपला मुकेश साने, किती गोड पोरग आहे ते, शशी जाधव, असे 10 जण. आम्ही 10 जण गेलो मुंबईला. देवेंद्र फडणवीस साहेब संकटमोचकचा किस्सा सांगणार आहे, थांबा तुम्हाला. आम्हाला म्हणे सीमाताईंचं काम फार सुंदर आहे. हो ना साहेब म्हणलो. गिरींजी मानी सभा मंडळ हे त्यांचं काम. म्हणलं साहेब आम्ही ज्या ज्या वेळेस सांगतो तोच उमेदवार निवडून येत असतो, जो जो सांगतो तो पडत असतो. सीमाताईंना जर तिकीट दिलं तर डिपॉझिट जप्त, हे आम्ही 10 जणांनी सांगितलं. आणि मग नंतर परत गिरीश भाऊंनी मला बोलवलं. या आम्ही गेलो. मुकेश होता आमच्या बरोबर, माझा मुलगा होता अमोल. या 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 अण्णा या, तुम्हाला बोलवणारच होतो. अहो एवढं म्हणून मला वाटलं माझं तिकीट फिक्स झालं. गेल्यावर म्हणे दिनकर पाटील तुम्ही सर्वे मध्ये 12% आहात, सीमाताई 42% आहे. आणि त्यांनी जरी सर्वे केला त्याला फोन लावला, खोट्याच्या कपाळी गोट्या, आणि स्पीकर चालू केला. तिकडून तो माणूस म्हणतो सर्वेवाला दिनकर टाकी पाटील 42%, सीमाताई 12%. भाऊ तुम्ही सांगितलं म्हणून मी बदललं, सीमाताई 42 दाखवल्या, दिनकर पाटील 12 दाखवले. बघा आता हा कोट्याच्या कपाळी गोटा. असा तो संकटमोचक लबाड लांडगा. नाशिक मध्ये येतो, सगळ्यांना बोलवतो, एका एकाला बाजूला घेतो, दम देतो. तू जर सीमाताईंना मदत केली नाही तर तुला मोका लावील, तुला तडीपार करील. आणि मग तो बिचारा घाबरून त्याचा प्रचार करतो खोटा खोटा. हे अंदर की बात आहे. सीमाताई बरोबर एकही भाजपचा कार्यकर्ता नाही. ते सगळे कोणाबरोबर आहे तुम्ही समजून घ्या. मित्रांनो मला आमदार का व्हायचं आता ते सांगतो तुम्हाला. 2 उमेदवारांची माहिती दिली, दोन्ही गुंड आहेत. आपल्याला गुन्हेगारीचा हा मतदारसंघ करायचा नाही. आपल्याला इथं अशांतता पसरायची नाही. या दोघांना जर तुम्ही मत दिलं, तुम्ही असं समजा दाऊदला मत दिलं, कारण हा दाऊद बरोबर राहणारा माणूस आहे. मित्रांनो मला आमदार का व्हायचं? मला या इंडस्ट्रीज मध्ये नवीन कंपन्या आणायच्या, मला बंद कंपन्या चालू करायच्या, मला या सुशिक्षित इंजिनियर झाल्या मुलांसाठी आयटी पार्क आणायचं. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सातपूर, अंबड आणि शिडकोत गेल्या त्या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचा. शिडकोचा सगळ्यात मोठा प्रश्न फ्री होल्डचा, तो मला सोडवायचा. जे कामगार सातपूर, अंबड मध्ये इंडस्ट्री मध्ये रिटायर होतात त्या कामगारांना 1500 रुपये फक्त पेन्शन मिळते. त्या कामगारांना 10-15 हजार रुपये पेन्शन मिळेल. त्यासाठी मला काम करायचं. मला तुमच्यासाठी, गोरगरिबांसाठी सातपूर आणि सिडकोला 100 खाटांचं हॉस्पिटल पण करायचं, जेणेकरून गोरगरीब जनता जेव्हा आजारी पडते त्यावेळेस फ्री मध्ये त्याला उपचार मिळावे. सीमाताईला हे कधीच सुचलं नाही.
पेलिकन पार्क बांधून ठेवलंय, त्याचं उद्घाटन आता मलाच आमदार झाल्यावर करावं लागणार आहे. सीमाताई, मला जर लोकसभा दिली असती तर एवढं कारस्थान झालंच नसतं, मी उभाच नसतो राहिलो. सीमाताईंना घरी जाऊन सांगितलं एक दिवस, दीदी मला पहिल्यांदा जेवायला दे. तिला वाटलं भाऊ लय खुश दिसतो. ताईनी जेवायला दिलं. बोला ना अण्णा. म्हणलं काही नाही, मी विधानसभेला उभा राहतोय तुमच्या विरोधात, तुम्ही आपलं दुकान आवरून घ्या. ताईंना वाटलं अण्णा चाष्टावारी बोलतोय, दोनदा फसवला. म्हणलो ताई, मी फसणारा माणूस नाही. अजून सांगायचं राहिलो, 11 वर्ष भाजपनी फसवलं. बोलता बोलता 65 वर्षाचा झालो. अजून 5 वर्ष जर थांबलो असतो ना, आता पुढच्या वर्षी काठीवरच यावं लागलं असतं. मला मतदान द्या ना भाऊ. अजून एक साहेबांचा मला फोन आला होता, देवेंद्र फडणवीस साहेबांचा. माघार घ्यायच्या 3 दिवस अगोदर मला फोन केला 12 वाजेला. दिनकर अण्णा काय करता? म्हणलो काही नाही, मी मनसेची उमेदवारी घेतली साहेब. मग उद्या येता का भेटायला? म्हणलो विधानसभेतच येतो भेटायला. म्हणलो साहेब, मी शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. तुम्ही माझा 11 वर्ष रक्त पिले, मला फसवलं, माझ्यावर अन्याय केला. मला तुम्ही विधानसभा स्टँडिंग, महापौर, लोकसभा दिली नाही. आता पडणाऱ्या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी देताय. तुम्हाला मी लोकसभेलाही सांगितलं होतं का हेमंत गोडसेला तिकीट देऊ नका, आपण ऐकलं नाही. आता मी त्यांना एक SMS केलेला आहे की साहेब, सीमाताई पडल्या, अजूनही विचार करा. जशी आमच्या अंकुश पवारला मध्ये माघार घ्यायला लावली, तशी सीमाताईंना माघार घेऊन मला पाठिंबा द्यायला सांगा. त्यांना काय वाटलं मला माहित नाही. मित्रांनो, सातपूरला सभा झाली ना, सातपूरला आता अख्खे रस्ते बंद झाले होते. साहेबांनी सांगितलं, दिनकरराव तुम्ही पुढे जा, किल्ला लढवा. आता इडला किल्ला मी लढवतो. म्हणून विनंती आपल्याला इथे गुंडागर्दी नको. दोन्ही गुंड उभे आहेत. रात्री तो एकावर केस करायसाठी 12 वाजेपर्यंत उपोषणाला बसला होता. हे तुमच्या माध्यमातून वाच पाहिलं मी, तुम्ही पेपरला लिहिलं होतं तर 12 वाजेपर्यंत बसला होता म्हणे. पहा किती गुन्हे बाळ, 12 वाजेपर्यंत बसलो, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. अरे तू कसा आहे? आणि अजून मित्रांनो, मी दररोज 5 तास रॅलीमध्ये पायी चालतो. पायी 10,000 चौसभा घेतो. आणि हे इच्छुक उमेदवार गाडीत बसतात, असे करत चालतात. आणि मी खाली चालतो, माझ्या माता भगिनींचे, बंधूंचे आशीर्वाद घेतो, त्यांच्या पाया पडतो, त्यांना विनंती करतो. आणि हे महाशय यांना माहिती आहे आपण पडणारे, पायी काय चालायचं, काय दमायचं. अजून एक सांगतो, आता ते दोघंही पैसे वाटणारे. पैसे वाटणं कायद्याने गुन्हा आहे, आणि घेणंही गुन्हा आहे, देणंही गुन्हा आहे.
पण दिले तर घेऊन टाका दोघांचे पण. दोघांचे पैसे घ्यायचे मतदान कोणाला करणार आहे मग तुम्ही? लाईनशीर घ्या, लाईनशीर. नुसतं माझा नंबर किती सांगा बरं. सगळ्यांनी वर हात करा म्हणजे फोटो काढायला. एक नंबर का मिळाला माहितीये का? 33 कोटी देवांचा मला बटन आणि 1 नंबरने तुमच्या आशीर्वादाने मी आमदार होणार. तुमचं काम तुमचं ऐकण्यासाठी तुम्हाला उमेदवार आहे त्यांना विचारा. 6 टिंग होत्या, सकाळी 10ला उठात्या. मी सकाळी 6ला तो प्रभागात राहतो. माझ्याकडे 2 टाइम जनता दरबार भरतो. गेल्या 45 वर्षापासून आणि 1992 पासून मला माझ्या बायकोला सगळे मतदार निवडून देतात. आनंद दिघे साहेबांनंतर जनता दरबार महाराष्ट्रात कुठं भरत असेल त्या दिनकर पाटलाकडे भरतो. यांना विचारा तुमच्या जनता दरबारात काय चालतं. उद्या कोणाला भेटायचं, उद्या कोणाचा गळा कापायचा, उद्या सलीम कुत्त्याला भेटायचं का कोणत्या कुत्त्याला भेटायचं. देशद्रोही माणूस. खुशाल त्याला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. अनेक उमेदवार होते, त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांनी तर आता त्याचा कुच्चा मोडला पाहिजे. बरोबर राहून कुठं गेला का लगेच म्हणायचं रेल्वे इंजिन 1 नंबर. त्यांना संधी त्याचा कुच्चा मोडायचा. सुधाकर पुढे तो मागे, त्यांनी सांगायचं हळू चला चला, इकडे म्हणायचं हे. पण ते हुशार पाहिजे. मला कोणी त्रास दिला तर मग मी सोडत नाही. आता सुधाकर बडगुजरनी बरेच चमचे पाठवले असतील म्हणशील शूटिंग काढून आणा. सुधाकर बडगुजर, तू आमच्या इथे काय करायचं सगळ्यांना माहिती आहे. आमच्याकडे होता तू कामाला. तुझे सगळे अंडे पिल्ले माहिती आम्हाला. हम तुम्हारे साथ हैं. तुम्ही खरंच सांगा, तुम्हाला एवढा आयडिया देणारा उमेदवार आहे का कोणी? मी तुम्हाला सांगतो, त्यांचे पैसे घ्या, दोघांचे घ्या, मतदान 1 नंबर बटन लाग, असं कोणी आयडिया देतं का? ते देतील कशी आयडिया तुम्हाला? ते तर मग अहो माझे स्टिकर लावले, ते स्टिकर या उमेदवारांचे लोक जायचे ना माझ्या स्टिकरवर दुसरं स्टिकर लावून द्यायचे. सूर्यतळ हाताने दाखवतो का कधी? आणि माझं नाव पण दिनकर आहे. मी पाहायचो आपला स्टिकर इतका पातळ होतं, जवळ जवळ जाड झालं कसं काय? अरे या गुंडांनी आपल्या स्टिकरवर स्टिकर लावून दिले. दोघांचे माणसं 100% मला भाषण टेप करीत असतील आता, दोन्ही गुंडांचे. अहो आपण काय त्यांना घाबरतो का? तुम्ही घाबरू नका, बिनधास्तपणे आता तुम्ही निर्धास्त राहा. हा दिनकर पाटील तुमच्या पाठीमाग बहिणीनो श्रीकृष्णासारखा उभा राहील. मी चौकाच्या सभेला जातो तेव्हा लोक असे घाबरून येतात. मी विचारलं का हो सीमाताई तुम्हाला 10 वर्षात भेटल्या का? महिला हळूच म्हणत्या अशा करता. आता तिला काय महेश रे ऐकायला आलाय का? सीमाताई आली तिला जोरात सांगा.
आल्याच नाही. मी मोहन भागवतांचं पुण्यात भाषण ऐकलं होतं. जनता जागरूक पाहिजे. तुम्ही जागरूक असाल तर कोणीच काही करू शकत नाही. आपण बघितलं भारतीय जनता पार्टीने 400 पार नारा पुकारला होता, परंतु त्यांना संविधान बदलायचं होतं. जनतेने त्यांचं 240 वरच काम करून टाकलं. मी केवळ 11 वर्ष फक्त एक माणसामुळे पक्षात होतो. मित्रांनो, कधी जातीवाद धर्मवाद करू नये. जगात 2 जाती आहे, स्त्री आणि पुरुष. ते मानणारा मी दिनकर पाटील आहे. सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता. म्हणून आपण सगळे नाशिक पश्चिम विधान मतदारसंघातील बंधू भगिनींना विनंती करतो, तुम्हाला आपलं मत वाया घालू नका. चुकीने सुद्धा या दोन्ही गुंडांना मतदान करू नका. आपल्याला राहणं मुश्किल होईल, त्याची नोंद घ्या. 5 वर्ष वाया जातात. 5 वर्ष आपल्याला वाट बघावी लागते. बोलतात, प्रचार करतात. मी या भागातला आहे, तो त्या भागातला आहे, तो ज्या उत्तर महाराष्ट्राचा आहे, कोण म्हणतं मी खांद्याचा आहे, कोण म्हणतं मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे. या नादाला लागू नका. याच्यामुळे तुम्हाला रोजगार मिळणार नाही. याच्यामुळे तुम्हाला न्याय मिळणार नाही. याच्यामुळे आयटी हब येणार नाही, आयटी पार्क येणार नाही. हे काम ते करू शकत नाही. ते काम फक्त दिनकर पाटीलच करेल. सुधाकर बडगुजरला जर मतदान केलं ना, तो नाशिक सुद्धा विकून टाकील. आणि डायरेक्ट इकडे जे घर बांधील ना, दाऊदच्या लोखंडला देईल. कालच मी ऐकलंय 25 गाड्या भरून आणल्या बाहेरून, आणि सीमाताईंनी 50. दोघांनी गुंड आणले बाहेरून. वाहू द्या त्यांच्यात. त्यांच्या 2-4 मरणारच आहे. तुम्ही बघा 2-4 दिवसामध्ये. तुम्ही बघता माझ्या पायाची गेला का फक्त तिला जाऊन मुद्दामच रडायचं. चांगला होता रे तो, चांगला नाही राहत मरणारा. काय मारामारा करता. निवडणूक आहे, आचारसंहिता आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, आणि इकडे मारामारा करतात, गुंडागर्दी करतात, भांडणं करतात. जनतेला काय देऊ ते सांगत नाही. अशी ही माणसं. मला तुम्हाला जे सांगायचे, मला आमदार काय व्हायचं ते सांगितलं. त्या गुंडांना मतदान काय करायचं नाही तेही सांगितलं. यांना मतदान दिल्यावर इथं काय परिस्थिती होईल तेही सांगितलं. म्हणून आपण विचार करा. आपण विचारवंत आहात, सुशिक्षित आहात, ग्रहवड झालेले आहात. दररोज टीव्ही बघतात, मोबाईल बघतात. तुम्हाला सांगायला नको आहे. तुम्ही एकदा मला एक संधी द्या फक्त. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये जशी हात दिल्यावर बस थांबते ना, बस तसा हात दिल्यावर आमदार थांबेल. आता साहेब येणार आहेत. साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचंय, आपल्याला विचार ऐकायचे आहेत. पण एक सांगतो, सिडकोला जे पाणी प्यायला मिळतं ना, ते पाणी फक्त मुकणे धरणाची जी योजना आहे, ती जेव्हा मनसेचे 3 आमदार 40 नगरसेवक होते, त्यावेळेस मुकणे धरणाची योजना माननीय राजसाहेब ठाकरेंनी मंजूर केलेली आहे. आणि त्या साहेबांमुळे आज आपल्या सिडकोला पाणी जे आहे भरघोस नाही. सीमाताईंनी पाण्यासाठी निवडणूक आल्यावर एक दिवस हंडामवरच्या बरोबर लोकांबरोबर गेल्या. त्याच्या आधी सुचलं नाही, काही सुचलं नाही. आणि आज साहेब तेच तुम्हाला पण सांगतील. ही माहिती मी तुम्हाला देतो.
मित्रांनो, आपण आता एक विचाराने, माझ्या बहिणींना एक विनंती, आता आजपासून आणि बंधूंनी पण, बहिणींनी घरी गेल्यावर जेवण करताना रेल्वे इंजिन, भांडे घासताना रेल्वे इंजिन, झोपताना रेल्वे इंजिन, दाजीला वाढताना रेल्वे इंजिन. तुम्ही पण मुलाबाळांना, पत्नीला सांगायचं रेल्वे इंजिन नंबर 1 बटन. मी तुम्हाला सांगितलं, आता विसरायचं नाही. आणि त्यांनाच माहित नाही त्यांचे बटन कुठे बाकीच्यांना. आणि माझं बटन 1 नंबर आलं. अहो, तिथेही गेले होते हे दिनकर पाटलाला 1 नंबर बटन कसं काय मिळालं म्हणे. मी असं ऐकलं, ते अधिकारी म्हणले दिनकर पाटील निवडून येणार आहे म्हणून 1 नंबर बटन आहे. हे परत आले दोघं तिथून, हे दोन्ही गुंडा गेले होते तिथं. मी तर त्यांना नावच घेणार नाही, गुंडच म्हणून, कारण त्यांनी काल मारामाऱ्या केल्या. आणि गुंड चांगलं म्हणण्यासारखं पण नाही नाव, एकही गुण नाही त्यांच्यामध्ये. म्हणून आता साहेब 2 मिनिटात येत आहेत. मी माझं भाषण आवडतो. साहेब आल्यावर बोलणं, साहेबांसमोर, साहेबांना लगेच भाषण सुरू करायचं. आता मला मतदान कोण कोण करणार आहे, वर हात करा बरं एकदा. तुम्ही दोघांचं काय सगळं करणार आहे ना? त्या तिथं हात कमी दिसते. ओके. आणि तुमचं काय? सगळे ओके. 1 नंबर बटन.